हॅलो नमस्कार. चला सुरू करूया शाही तुकडा. दूध घेतलेलं आहे 1 लिटरप्रमाणे, 7 ते 8 ब्रेड स्लाईस, मिल्क पावडर आहे नेस्लेचं, ड्रायफ्रूट्स जे अवेलेबल असतील त्याप्रमाणे, कलर ऑप्शनल आहे कारण माझे केसर नाही आहे, इलायची पूड, चवीनुसार साखर, मलाई ऑप्शनल आहे आणि होममेड तूप. होममेड तूप कसं बनवायचं माझ्या चॅनलवर आहे, नक्की जाऊन बघा. चला मग सुरू करूया. सर्वप्रथम आपलं रोजचं भांडं घेऊया आपण. स्पॉन्सर नाही आहे, वेगवेगळी भांडी नाही आहे, घरातली आपली भांडी कशी असं सगळ्यांना माहिती आहे. कशाला प्रदर्शन, कधी कधी तुम्हाला दिसतात ती भांडी, इट्स ओके, सगळ्यांची घरघरकी कहाणी. चला मग आपलं जे तूप आहे ते आपण छानसं गरम करून घेऊया. आणि हे जे ब्रेड्स आहेत त्यांचे साईडचे चौकट मी कट केलेले आहे कारण की ते जाड असतात आणि ते तळलं की आणखीन जाड होणार. मी गॅस स्लो फास्ट करत म्हणजे मंद आचेवर फास्ट आचेवर ठेवत हे माझे जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते मी तळून घेतलेले आहेत जेणेकरून माझे ब्रेड हे जरा कडक होतील. ठीक आहे, अशा प्रकारे करत करत माझे ऑलमोस्ट मी 7 ते 10 ब्रेडचे स्लाईस घेतलेले असतील ते मी तळून घेतले आहेत. तिथे छानसा त्याला गोल्डन ब्राऊन कलर येतो आहे. पाहताय ऑलमोस्ट सगळं तूप संपलं. माझं नशीब इतकं छान होतं की शेवटचे ते 2 स्लाईस उरले होते ते ह्याच्यामध्ये परफेक्ट तळले गेलेले आहेत. म्हणजे देव माझ्या बाजूने किती, चेक करा. त्याचबरोबर त्याला सेम भांड्यामध्ये सुरू करूया. काय धुतला नाही आहे, तुपाचंच भांडं वापरायचं आपल्याला परत इथे. आणि हे आपलं दूध ह्यात ॲड करूया. दूध हे जे घेतलेलं आहे मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ऑप्शनल तुम्ही जे रेग्युलर रोजचं जे कुठलं दूध वापरता, पॅकेटचं म्हणा किंवा गाईचं, म्हशीचं, गाढवा बकरीचं, कुठलंही गाव तुम्ही वापरू शकता. 70 चमचा त्यात ढवळायचा आहे कारण की आपल्याला माहिती आहे मलाई निघत राहणार, ती पुरं भांड्याला चिटकत राहणार आणि मग काय मजा हे ना, हवी आहे ना आपल्याला ती आपल्या बासुंदीमध्ये. तर आणखीन माझी ती बासुंदी घट्ट होण्यासाठी ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर ॲड करणार आहे. ऑप्शनल आहे, डायरेक्ट ॲड करणार नाही. त्यामुळे मी पेल्यामध्ये थोडीसं दूध घेऊन त्याच्यामध्ये 2 चम्मच हे आपली मिल्क पावडर ॲड करून छानशी त्याची पेस्ट करून ह्यामध्ये ॲड करते. का? कारण की त्याचे गठळ्या व्हायला नको. डायरेक्ट ॲड केलं असतं तर कदाचित मला काय अंदाज नव्हता. तुम्हाला माहिती आहे मी पण फर्स्ट टाईम कुकिंग करते आणि जे बॅचलर असतात त्यांच्यासाठी असतं शॉर्टकट, काही डोक्याला ताप नाही. येता जाता बाकीची कामं करत करत तुम्ही ही बासुंदी बनवू शकता. 2 तास गॅससमोर कोणाला उभं राहायचं नाही आहे. गॅसवर ठेवायचं, स्लो ठेवा, या 10व्या चमचा हलवा आणि जा आणि एक एक करत तुमचे पदार्थ ह्यामध्ये ॲड करा. मी मध्येच गॅस फास्ट करते, मध्येच गॅस स्लो करते आणि पूर्ण लक्ष त्याच्यावर आहे. मध्ये मध्ये मला मम्मीसुद्धा हेल्प करते आहे कारण की प्रचंड गरम होतं आहे, भयंकर गरम होतं आहे आणि ह्या गरमीमध्ये कंटिन्यू गॅसच्या समोर उभं राहणं म्हणजे बाय गॉड इम्पॉसिबल. मग अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज सॉरी, समजून घ्या. तर मग आपण ह्याच्यामध्ये मलाई, ही होममेड मलाई आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हशीचं दूध असल्यामुळे बऱ्यापैकी खूप छान मलाई निघते. आणि तूप बनवण्यासाठी आईने सेपरेट काढली होती बाजूला. अजून एक डब्बा आहे, परत आम्ही तूप बनवणार आहोत पण ही एक्स्ट्राची उरलेली होती, मग काय करणार, चला वापर करून घेऊया. तर माझी बासुंदी आणखीन छान थिक व्हावी म्हणून मी इथेही मलाई यूज करते. मलाई नसेल तर चालेल, हरकत नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये मावा जर तुम्हाला ॲड करायचा असेल तर तुम्ही मावासुद्धा ॲड करू शकता, एक ऑलमोस्ट 250 ग्रामच्या आसपास. त्याचबरोबर तुम्हाला जर मावाही वापरायचा नसेल तर ते कन्स्टेड वॉटेवर, मला नाव नाही आठवते काय म्हणतात त्याला, ते मिल्क भेटतं नाही का, थोडंसं गाढा असतं येलो कलरचं जे खूप स्वीट लागतं. हां, काय ते टिनमध्ये भेटतं नेस्लेचंच, ते तुम्ही ॲड करू. कन्स्टेड मिल्क, सॉरी माझं प्रोनाऊन्स समजून घ्या ना बाई, काय असेल ते ॲड करायच्यामध्ये. छानसं बॉईल होऊन देऊया, थोडंसं कमी होऊ देऊया, दूध आटू द्यायचं आहे आपल्याला, छानसं घट्ट होईल. मग त्यामध्ये तुम्हाला वाटतील त्याप्रमाणे, तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्हाला कसं ड्रायफ्रूट्स आवडत आहेत कुठल्या लेवलप्रमाणे ते तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. जे अवेलेबल असतील ते, नसतील तर टाकू नका चालेल. 4 ओळ्या असेल तर 4 ओळ्या वापरू शकता. ह्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता ॲड केलेला आहे.
मग परत आपण चमचा ढवळूया. आज काय ढवळायचंच काम आहे आपल्याला. मग छानपैकी ढवळत राहायचं आहे आणि बासुंदी जास्तीत जास्त जाड होण्याचा प्रयत्न करू द्यायचा आहे. ब्रेड सांगितलं होतं मी बहिणीला सँडविच करूया म्हणून, कारण की माझ्या आईने आज ना पुदिन्याची अप्रतिम चटणी बनवली आणि ती इतकी छान टेम्प्टिंग होती. तर माझा आज बेत होता सँडविच खायचा. पण मध्ये अचानक काय झालं, मी म्हटलं नेहमी शाही तुकडा पाहतो रील, चला मग करूया. ऑलमोस्ट सगळं सामान सेट ते रेडी आहे. काचेची भांडीही माझ्याकडे नाही आहेत. माझ्याकडे जे काही अवेलेबल आहे त्याप्रमाणे मी सेट करायला टाकते. तर सर्वप्रथम मी थोडंसं बासुंदी खाली बेसला हाताळली आहे. ओतली आहे, वॉटेवर काय आहे ते समजते ना तुम्हाला बघून. मग बस आहे, बेस्ट आहे. जसं जमेल त्याप्रमाणे अरेंज करत एक लेहर बासुंदीची, एक लेहर ब्रेडची आणि ड्रायफ्रूट आधीमध्ये आपल्याला ॲड करायचे आहे. त्याप्रकारे आपण करूया. आपण खूप रील बघतो, हल्ली लोक खूप छान छान रील बनवतात, अप्रतिम आहेत, खूप छान बनवतात. पण मला कधी कधी कळत नाही पदार्थ काय काय टाकलेले असतात. एनिवेज आता छानसं सेट करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून हे छान ऑब्झर्व करून जाईल त्याच्यामध्ये बासुंदी आणि हे अजून छानसं टेस्ट देईल त्याला. मी नेहमीसारखंच अजिबात आज डायलॉग मारणार नाही की सिम्पल सोबर झटपट होणारी रेसिपी. बराच वेळ झाला, पण फ्रँकली स्पीकिंग सोपीच आहे. फक्त ती बासुंदी जाड होण्यासाठी वेळ जो जातो तोच तो आणि काही नाही आहे. फक्त जसं मी तुम्हाला मग असे बोलले होते, अधूनमधून फक्त चमचा ठेवा आणि गॅसवर सोडून द्या. पाहताय 2 तासानंतर फ्रीझरमधून मी काढलेली आहे आणि अप्रतिम दिसते, टेम्प्टिंग आहे, खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. काही चुकलं वगैरे काही असेल तर नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ॲज अ सपोर्ट म्हणून. लाईक मारा आणि शेअर करा. बाय, टेक केअर.